मित्रांनो, रेशन कार्डचे के.वाय.सी करणे आता एकदम सोपे झाले आहे. आता रेशन कार्डची के.वाय.सी तुम्ही मोबाईलद्वारे देखील करू शकता. तुम्ही केली का तुमच्या रेशन कार्डची के.वाय.सी? तर मित्रांनो नमस्कार, मी अमोल जाधव. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे रेशन कार्डची के.वाय.सी कशी करायची. तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 3 ॲप्लिकेशन लागणार आहेत. एक म्हणजेच मेरा रेशन हे ॲप्लिकेशन, त्यानंतर मेरा के.वाय.सी हा दुसरा ॲप्लिकेशन आणि तिसरं ॲप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोअरवरती जायचं आहे आपल्याला. हे तिन्ही ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळतील. ठीक आहे. इथे आपल्याला तिसरं ॲप्लिकेशन लागणार आहे आधार फेस RD. तर हे तुमच्या फोनमध्ये ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आपण इथे हे मेरा रेशन ॲप डाउनलोड केलेलं आहे, त्यानंतर मेरा के.वाय.सी ॲप डाउनलोड केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मेरा रेशन हे ॲप जे आहे ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस दिसेल. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लॉग इन करायसाठी विचारेल. तर इथे बेनिफिशियर युजर्स आणि डिपार्टमेंट युजर असे 2 ऑप्शन दिसतील. तर आपल्याला बेनिफिशियर्स युजर्स यावरती क्लिक राहू द्यायचं आहे. त्यानंतर इथे आपला आधार नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला हा कॅप्चा कोड आहे असं बघून टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर OTPने लॉग इन करा यावरती आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. OTP यशस्वीरित्या पाठवला असा मेसेज दिसेल. यावरती आपल्याला एकदा ओके करायचं आहे आणि जो आता OTP आलेला आहे आपल्या फोनवर तो इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. किंवा इथे ऑलो बटनवरती क्लिक करा, OTP ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल. त्यानंतर सत्यापित करा यावरती एकदा क्लिक करायचं आहे. OTP यशस्वीरित्या पडताळला असा मेसेज दिसेल. यावरती ओके करायचं आहे. आता इथे तुम्हाला क्रिएट नाव यावरती क्लिक करायचं आहे आणि एक पिन जो आहे तो इथे सेट करून घ्यायचा आहे. पुढे जावरती क्लिक करायचं आहे. पिन परत एकदा टाकून घ्यायचा आहे. युअर पिन हॅज बीन सेव्ह अशा प्रकारे मेसेज दिसेल. याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता फॅमिलीमधील सर्व डिटेल्स, तुमचे रेशन कार्ड दिसेल, 12 अंकी नंबर दिसेल. इथून तुम्ही हे रेशन कार्ड डाउनलोड देखील करू शकता. त्यानंतर मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये रेशन कार्डमध्ये किती जणांचे नाव ॲड आहेत ते दिसेल. के.वाय.सी व्हेरीफाईड आहे की नाही ते देखील दिसेल. आता तुम्हाला के.वाय.सी जी करायची ते ती कशी करायची, तर आपल्याला यायचं आहे मेरा के.वाय.सी या ॲपमध्ये. हे ॲप्लिकेशन आपल्याला इथून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथे आपल्याला स्टेट निवडायचं आहे. त्या पहिले आपल्याला इथे लोकेशन जे आहे ते ऑन करून घ्यायचं आहे. तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन पाहिजेत हे ॲप्लिकेशन चालवताना. इथे आपल्याला आपलं राज्य जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र आपण इथे सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवरती एकदा क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायला विचारेल. तर ज्याची के.वाय.सी आपल्याला करायची आहे त्याचा आधार कार्ड नंबर आपण इथे टाकणार आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक OTP तुमच्या नंबरवरती पाठवला जाईल जो आधार कार्डसोबत लिंक आहे. त्यानंतर तुम्हाला हा OTP जो आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. आपण इथून कॉपी करून डायरेक्ट इथे पेस्ट करणार आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला हा खाली कॅप्चा कोड विचारेल. कॅप्चा कोड आहे असा इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हॅलिडेटिंग OTP असं येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता बेनिफिशरीचं डिटेल्स म्हणजे ज्याचं आपण आधार कार्ड टाकलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती दिसेल, त्याचं राज्य दिसेल, त्याचा जिल्हा कोणता आहे ते दिसेल. के.वाय.सी स्टेटसमध्ये Y म्हणजेच येस म्हणजेच की के.वाय.सी झालेली आहे. के.वाय.सी स्टेटसमध्ये जर इथे काहीच नसेल तर तुमची के.वाय.सी पेंडिंग आहे. तर तुम्हाला के.वाय.सी करण्यासाठी इथे फेस के.वाय.सी यावरती एकदा क्लिक करायचं आहे, ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर इथे आधार ऑथेंटिकेशन तुम्ही करण्यासाठी परमिशन देत आहात याचा अर्थ होतो. प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा फोटो जो आहे तो इथे ब्लिंक करून कॅप्चर करायचा आहे. ग्रीन झालं पाहिजे. ग्रीन म्हणजे असं झालं पाहिजे आणि याच्यामध्ये आपला फोटो जो आहे तो कॅप्चर करायचा आहे. त्यानंतर आपली के.वाय.सी इथे जी आहे ते सक्सेसफुली झालेली असेल.